नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मानसशास्त्र या विषयाचे अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहत आहोत। जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तसेच मित्रांनो, या प्रश्नांची जी PDF आहे ती मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे की अमूर्त चिंतन क्षमता कोणत्या बालकात अधिक असते? अमूर्त चिंतन क्षमता कोणत्या बालकात अधिक असते असं म्हटलेलं आहे। तर सामान्य बालकामध्ये असणार आहे का? अजिबात नाही। त्यानंतर मतिमंद बालकामध्ये असणार आहे का? नाही। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3, म्हणजेच प्रतिभाशाली बालकामध्ये अमूर्त चिंतन क्षमता अधिक असणार आहे। त्यानंतर ऑप्शन नंबर 4 कर्णबधिर आहे, जो की येणार नाही। यानंतर पुढील प्रश्न आहे, सुनील कल्पना व बुद्धीच्या आधारे नाविन्यपूर्ण वस्तू बनवितो, तो कोणत्या प्रकारचा विद्यार्थी आहे? सुनील हा कल्पना व बुद्धीच्या आधारे नाविन्यपूर्ण वस्तू बनवतो असं म्हटलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला कल्पना म्हणजे काय हे माहिती असायला हवं। तर कल्पना म्हणजे काय? तर प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे-वेगळे मानसिक जे चित्र आहे ते मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना असे म्हणतात। अतिशय महत्त्वपूर्ण ही व्याख्या आहे, लिहून घ्या की प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला कल्पना असे म्हणतात। कल्पनाचे प्रकार विचारले जातात। कल्पनाचे प्रकार कोणते आहेत? तर लक्षात ठेवा, कल्पनाचे 2 प्रकार पडतात। एक आहे पुनरुत्पादित कल्पना आणि दुसरी जी आहे ती रचनात्मक कल्पना आहे। त्यानंतर रचनात्मक कल्पनेचे सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक असे प्रकार पडतात। सर्जनात्मक आणि अनुकरणात्मक। तर या सर्जनात्मकचे आणखीन प्रकार पडतात। त्यामध्ये आहे व्यावहारिक आहे, स्वैर आहे आणि त्यानंतर आहे सौंदर्यनिष्ठ। तर हे लिहून घ्या। सुनील कल्पना व बुद्धीच्या आधारे नाविन्यपूर्ण वस्तू बनवितो, तो कोणत्या प्रकारचा विद्यार्थी आहे? तर या ठिकाणी तो सर्जनशील या प्रकारचा विद्यार्थी आहे। प्रतिभाशाली, सामान्य, मतिमंद येणार नाही। ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्तनातून अंतर्मुखी व्यक्तिमत्व लक्षात येते? अंतर्मुखी म्हणजे स्वतःत गुंतलेला असणारा। तर या ठिकाणी तरतरीत येणार नाही, चिंतामुक्त येणार नाही। तर स्वमग्न जो असतो त्याला अंतर्मुखी व्यक्तिमत्व असे। स्वमग्न असणारा जो विद्यार्थी असतो त्याच्या वर्तनातून अंतर्मुखी व्यक्तिमत्व लक्षात येते। त्यानंतर ऑप्शन नंबर 4 जबाबदार आहे, जे की येणार नाही। यानंतर पुढील प्रश्न आहे, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम हे संकल्पना कोणत्या बाबीचा निर्देश करते? अभ्यासक्रम ही कल्पना म्हटलेला आहे। अध्यापन पद्धती व अध्यापनाचे विषय अजिबात नाही। तर शाळेमध्ये बालकाला दररोज दिले जाणारे वर्गातील व विविध सहशालेय उपक्रमातील अनुभव जे आहेत ते या बाबीचा निर्देश करते। शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम ही संकल्पना
मूल्यमापनाचे ध्येय या ठिकाणी येणार नाही आणि अभ्यासक्रमानुसार निर्मित पाठ्यपुस्तके हेही या ठिकाणी येणार नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, बालक मागील अध्ययन अनुभव विचारात घेऊन पुढील अध्ययन करीत असतो यास कोणता नियम म्हणतात? तर या ठिकाणी तुम्हाला थॉर्नडाईक यांचे अध्ययनविषयक नियम माहिती असावयास हवे. कोणाचे आहेत? तर थॉर्नडाईक यांचे अध्ययनविषयक नियम आहेत. त्यामध्ये पहिला नियम आहे सज्जतेचा नियम. त्यालाच आपण सज्जतेचा किंवा तयारीचा नियम असं म्हणतो. त्यानंतर जो दुसरा नियम आहे तो दुसरा नियम आहे पुनरावृत्तीचा नियम. पुनरावृत्तीचा नियम आहे. आणि जो तिसरा नियम आहे तो आहे परिणामाचा नियम. परिणामाचा नियम. सज्जतेच्या नियमामध्ये कोणतेही नवीन कौशल्य शिकत असताना शारीरिक व मानसिक तयारीची आवश्यकता असते. आणि पुनरावृत्तीच्या नियमामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार सराव एखाद्या गोष्टीचा जेवढा जास्त करतो तेवढी ती अगदी दृढ होते. प्रॅक्टिस मेक्स मॅन अ परफेक्ट असं म्हटलेलं आहे. म्हणजेच पुनरावृत्तीचा नियम इथे लागू होतो आणि या ठिकाणी अध्ययन अनुभव घेऊन पुढील अध्ययनामध्ये त्याचा वापर करीत असतो. याला म्हटलं जातं परिणामाचा नियम. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असतो तेव्हा दोन्हीमधील संबंध दृढ होत जातात असं थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे. आणि परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा दुःख देणारे असतील तर ते क्षीण होत जातात असं सांगितलेलं आहे. आता इथं सायकलचं उदाहरण दिलेलं आहे. थॉर्नडाईक यांनी देखील सायकलचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की सायकल चालवण्यामध्ये शिकणाऱ्याचे मुलाचं बोट जर ब्रेकमध्ये अडकलं आणि त्याला वेदना झाली तेव्हा परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यामधील जो संबंध आहे तो दुःखदायक ठरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, व्यक्तिभेदानुसार विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे? विशेष शाळेत दाखल करून या ठिकाणी येणार नाही कारण ते विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिभेदानुसार म्हटलेलं आहे. सामान्य शाळेत विशेष तंत्र व पद्धतीद्वारे त्यांना सामान्य शाळेमध्ये विशेष तंत्र व पद्धतीद्वारे शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे. एकात्मिक शिक्षणाद्वारे किंवा आश्रमशाळेत हे ऑप्शन या ठिकाणी येणार नाहीत. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बाब प्रतिभाशाली असल्याचे निदर्शक नाही असं म्हटलेलं आहे. शेवटचं क्रियापद जे आहे ते काळजीपूर्वक वाचत चला कारण तुम्ही आहे असं वाचल्यानंतर त्याचं वेगळंच उत्तर येणार आहे. तर या ठिकाणी नाही म्हटलेलं आहे. प्रतिभाशाली असल्याचे सर्जनात्मक विचार असणार आहेत. नाविन्यपूर्ण कृतीत अग्रेसर हे देखील प्रतिभाशाली असल्याचे निदर्शक आहे. इतरांशी भांडण्यात पुढाकार घेणे हे प्रतिभाशाली असल्याचे निदर्शक नाही. म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जिज्ञासा वृत्ती देखील प्रतिभाशाली असल्याचं निदर्शक आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या विचार प्रक्रियेत व्यक्ती स्वतःच्या समस्या तयार करून तिच्या उकलनासाठी प्रयत्न करते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर स्वतःच्या समस्या तयार करून त्याच्या उकलनासाठी स्वतः प्रयत्न करणे याला आपण सर्जनशील विचार असं म्हणतो. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या ठिकाणी संकल्पनात्मक विचार दिलेला आहे, अवबोधात्मक विचार आणि तार्किक विचार दिलेला आहे. या ठिकाणी हे येणार नाहीत कारण विचार प्रक्रियेमध्ये व्यक्ती स्वतःच्या समस्या तयार करून स्वतः सोडवतो त्याला सर्जनशील विचार असे म्हटलं जातं. या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 मध्ये संकल्पनात्मक विचार दिलेले आहेत. नेमकं विचार म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असायला हवं. तर पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजेच विचार अशी व्याख्या मन यांनी केलेली आहे. तर संकल्पनात्मक विचार जे असतात तर संकल्पनात्मक विचारामध्ये 5 ते 6 प्रकार पडतात. त्यामध्ये आहे या ठिकाणी संकल्पनात्मक विचार जे आहेत त्यामध्ये व्यक्तिविशिष्ट त्यामध्ये आई वडील. त्यानंतर दुसरं जे आहे त्यामध्ये वर्गविशिष्टामध्ये प्राणी पक्षी. त्यानंतर तिसरा जो आहे ते गुणधर्म विशिष्ट आणि चौथा आहे संबंधदर्शक ज्यामध्ये लहान मोठा
5वा आहे कालवाचक आणि 6वा आहे संख्यावाचक। यानंतर अवबोधात्मक विचार दिलेले आहे, तर अवबोधात्मक विचारामध्ये महात्मा गांधी आहेत आणि महात्मा गांधीजींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणी, भाव, हास्य यासंबंधी आपण विचार करतो, त्याला अवबोधात्मक विचार असं म्हणतात। यानंतर पुढील प्रश्न आहे मार्गदर्शन म्हणजे डॅश डॅश, तर मार्गदर्शन म्हणजे व्यक्तीला योग्य दिशा दाखवणे, इतरांवर स्वतःचा दृष्टिकोन लादणे, असं हे तर येणारच नाही, इथं लादणे आहे। त्यानंतर व्यक्तीला स्वतःची दिशा शोधण्याची क्षमता निर्माण करणे। मार्गदर्शन करणे म्हणजे काय करतो आपण, व्यक्तीला तर योग्य दिशा दाखवतोच, त्याचबरोबर व्यक्तीला स्वतःची दिशा शोधण्याची क्षमता निर्माण करून देतो, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। व्यक्तिगतरित्या सल्लामसलत करणे हेही या ठिकाणी येणार नाही। यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी बुद्धिमत्तेशी संबंधित योग्य विधान कोणते, असं म्हटलेलं आहे। बुद्धिमत्तेशी संबंधित योग्य विधान विचारलेलं आहे। या ठिकाणी बुद्धिमत्ता सतत वाढत असते, बुद्धिमत्ता वयाच्या 30 वर्षानंतर वाढत नाही, चुकीचं विधान आहे। बुद्धिमत्तेबाबत लिंगभेद आढळतात, हेही चुकीचं आहे। त्यानंतर अनुवंश व परिस्थिती याचे फल म्हणजे बुद्धिमत्ता होय, हे ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की अनुवंश व परिस्थिती याचे फल म्हणजे बुद्धिमत्ता होय। यानंतर बुद्धिमत्ता सतत वाढत असते, या ठिकाणी वाढत असते हे काही मर्यादेपर्यंत वाढत असणार आहे, त्यानंतर ती बुद्धिमत्ता वाढणार नाही, त्यामुळे हे ऑप्शन येणार तर नाही। यानंतर पुढील प्रश्न आहे बालक त्याच्या आकलनाआधारे नवीन कृती करत असते, असे मत कोणी मांडलेलं आहे। मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं आहे की जी मते आहेत आणि त्या शास्त्रज्ञांनी सांगितलेली आहेत ती मते लिहून घ्या आणि ॲज इट इज पाठ करत चला। तर या ठिकाणी बालक त्याच्या आकलनाआधारे नवीन कृती करत असते, असे मत जीन पियाजे यांनी मांडलेलं आहे, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे सारिका घरी फारशी बोलत नाही पण ती शाळेत भरपूर बोलते, सारिकाची ही कृती काय दर्शविते, तर या ठिकाणी शाळेत विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी दिली जाते, शिक्षक सारिकाला शाळेत बोलण्यासाठी प्रोत्साहित करतात, सारिकाला आपल्या घरचे वातावरण आवडत नाही आणि सारिकाच्या विचारांना शाळेत दाद मिळते, तर या ठिकाणी उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 की सारिकाच्या विचारांना शाळेत दाद मिळते म्हणून ती शाळेत भरपूर बोलते, तिला बोलण्याची संधी दिली जाते पण जर तिला दाद मिळाली नाही तर ती भरपूर बोलणार नाही। शिक्षक सारिकाला शाळेत बोलण्यासाठी प्रोत्साहित करतात, प्रोत्साहित केल्यामुळे पण ती बोलणार आहे पण कमी प्रमाणात बोलणार आहे, पण सारिकाच्या जर विचारांना तिने एखाद्या संकल्पना किंवा विचार मांडला आणि त्या विचाराला दाद मिळाली तर ती भरपूर बोलणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे एका चांगल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या क्षमता जाणून घेतल्या पाहिजे, या विधानाशी संबंधित क्षेत्र कोणते, शैक्षणिक तत्त्वज्ञान येणार आहे का, तर नाही, या ठिकाणी शैक्षणिक मानसशास्त्र हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। शैक्षणिक व्यवस्थापन आणि शैक्षणिक तंत्रज्ञान ऑप्शन नंबर 3 आणि 4 दिले आहेत, जे की येणार नाही त्या ठिकाणी। त्यानंतर पुढील प्रश्न आहे अध्ययन प्रक्रियेत प्रेरणा डॅश डॅश, तर प्रेरणा स्मरणशक्ती तीव्र करते का, ऑप्शन नंबर 1 येणार नाही। मागील अध्ययन अनुभव विसरून नवीन अध्ययन अनुभव मिळवते का, अजिबात नाही। बालकाला अध्ययनात अभिरुची निर्माण करते, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की अध्ययन प्रक्रियेत ही प्रेरणा काय काम करते, तर बालकाला अध्ययनात अभिरुची निर्माण करण्याचं कार्य करते। यानंतर पुढील प्रश्न आहे कर्ट लेविन हा कोणत्या अध्ययन उपपत्तीशी संबंधित आहे, अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात की अध्ययन उपपत्ती त्यांचे शास्त्रज्ञ त्यांचे कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला, यावर डिटेल माहिती आपण पूर्ण पाठाची घेणार आहोत। आज आपण प्रश्न पाहत आहोत। या ठिकाणी कर्ट लेविन यांची उपपत्तीबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी जी उपपत्ती मांडलेली आहे ती क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। लेविन यांच्याबद्दल या उपपत्तीबद्दल जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर लेविन यांनी सांगितलेलं आहे की जे व्यक्तीचे वर्तन असते ते व्यक्तीचे वर्तन जे आहे
व्यक्तीचे वर्तन हे भूतकालीन किंवा भविष्यकालीन घटकाशी संबंधित असत नाही. तर ते वर्तमानकालीन जीवनक्षेत्राशी संबंधित असते. आणि जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास झालेला पाहिजे असे लेविन यांनी सांगितलेले आहे. आणि त्यांनी कोणत्या सूत्राचा वापर केलेला आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वपूर्ण ही बाब आहे की त्यांनी सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर केलेला आहे. कोणत्या सूत्राचा वापर केलेला आहे? सोप्याकडून कठीणाकडे. हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. अभिजात अभिसंधान उपपत्तीचा विचार केला तर अभिजात अभिसंधान उपपत्ती ही पॅव्लॉव यांनी मांडलेली आहे. हे शास्त्रज्ञ लक्षात असू द्या. पॅव्लॉव यांची कोणती आहे तर अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे. संकेत अध्ययन उपपत्ती इथं ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आहे या ठिकाणी. तर संकेत अध्ययन उपपत्ती जी आहे ती संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन यांची आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा की टॉलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती आहे. तर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती जी आहे ती श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणाची आहे तर ती आहे गॅग्ने यांची आहे. अभिजात अभिसंधान मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कोणाची आहे? पॅव्लॉव यांची आहे. आणि कर्ट लेविन यांची कोणती आहे? क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती. यानंतर पुढील प्रश्न आहे, रोहित सायकल चालवायला शिकतो हे कोणत्या अध्ययनाचे उदाहरण आहे? आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की प्रयत्न प्रमाद उपपत्ती थॉर्नडाईक यांची उपपत्ती आहे. त्यांनी या उपपत्तीमध्ये सांगितलेले आहेत सरावाचा किंवा तयारीचा नियम, पुनरावृत्तीचा आणि परिणामाचा नियम. आणि या नियमामध्ये त्यांनी सायकलचं उदाहरण दिलेलं आहे. तर हे प्रयत्न प्रमाद या उपपत्तीचं उदाहरण आहे की रोहित सायकल चालवायला शिकतो. या ठिकाणी साधक अभिसंधान हे नाव आलेलं आहे. तर ही उपपत्ती कोणाची आहे तर साधक अभिसंधान उपपत्ती आहे ती BF स्किनर यांची आहे. अभिजात अभिसंधान उपपत्ती आत्ताच मी तुम्हाला सांगितलं पॅव्लॉव यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीची विशिष्ट व्यवसायाकरिता लागणारी क्षमता बघण्यासाठी कशाचा वापर करतात? तर या ठिकाणी अभियोग्यता कसोटी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की एखाद्या व्यक्तीची विशिष्ट व्यवसायाकरिता लागणारी जी क्षमता आहे ती अभियोग्यता कसोटीनुसार पाहिली जाते. यानंतर पुढील प्रश्न आहे आणि हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत 2 ते 3 वेळेस परीक्षेत विचारण्यात आलेला आहे की डॅश डॅश घटक हा अबोधावस्थेशी संबंधित असतो असे फ्राइडचे मत आहे. तर सुप्तात्मा हा जो घटक असतो तो घटक अबोधावस्थेशी संबंधित असतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, विद्यार्थी अध्ययनाने समृद्ध बनू शकतो जर शिक्षकांनी अधिकाधिक तंत्रज्ञान साधनांचा वापर केला तर? हे ऑप्शन येणार नाही. शिक्षकांनी उत्तम व्याख्यानाद्वारे विषयवस्तूचे स्पष्टीकरण केल्यास? हे देखील येणार नाही. वास्तविक जीवनाशी अध्ययनाचा संबंध जोडून विद्यार्थ्या प्रतिक्रिया घडवून आणल्यास? तर ऑप्शन नंबर 3 हेच याचं उत्तर असणार आहे की वास्तविक जीवनाशी अध्ययनाचा संबंध जोडून विद्यार्थ्यामध्ये इथं आंतरक्रिया आहे. आंतरक्रिया घडवून आणल्यास विद्यार्थी अध्ययनाने समृद्ध बनू शकतो. आणि ऑप्शन नंबर 4 आहे विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा घेतल्यास? हे ऑप्शन येणार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे, अध्ययन प्रक्रियेशी संबंधित वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणते नाही म्हटलेलं आहे? काळजीपूर्वक वाचा. या ठिकाणी नाही म्हटलेलं आहे. अध्ययन हे सातत्यपूर्ण व्यापक प्रक्रिया आहे. तर हे आहे वैशिष्ट्य.
न शिकणे हे प्रकारचे अध्ययनच आहे, हेही वैशिष्ट्य आहे. आणि अध्ययन हे फक्त शैक्षणिक संस्थांमध्येच घडून येते, तर हे चुकीचं विधान आहे. आपण परिसरामध्ये जरी फिरत असलो तर त्या ठिकाणी देखील आपलं अध्ययन होऊ शकतं. हे फक्त शैक्षणिक संस्थांमध्येच होईल असं काहीही नाही. कुटुंबामध्ये इतर ठिकाणी देखील आपलं अध्ययन होऊ शकतं. त्यामुळे हे वैशिष्ट्य या ठिकाणी नाही आहे. आणि अध्ययन हे उद्देशाभिमुख असते, तर हेही अध्ययन प्रक्रियेचं वैशिष्ट्य आहे. तर या ठिकाणी आज आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.